सदलगा एकसंबा मार्गावर 24 तासात 2 अपघात. बसला टिप्परची धडक तर थांबलेल्या टिप्परला 2 ट्रकनी धडकले. चिकोडी तालुक्यातील सदलगा एकसंबा मार्गावरील हंचनाळे मळ्यानजीक अवघ्या 24 तासात 2 मोठे अपघात घडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुदैवाने या दोन्ही अपघातांत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. गुरुवारी सकाळी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सदलगा एकसंबा मार्गावरून एकसंबाच्या दिशेने जात होती. दरम्यान हंचनाळे मळ्यानजीक मागून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने क्रमांक GA09T7380 बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने बसमधील प्रवासी आणि चालक वाहक या अपघातातून सुखरूप बचावले. पहिल्या अपघातानंतर अपघातग्रस्त टिप्पर GA09T7380 रस्त्याच्या कडेलाच थांबवून ठेवण्यात आला होता. मात्र काल रात्रीच्या अंधारात रस्त्याकडेला थांबलेला हा टिप्पर इतर वाहन चालकांच्या नजरेस पडला नाही. यामुळे सदलगाकडून एकसंबाकडे जाणाऱ्या 2 ट्रकनी क्रमांक KA29C2788 आणि KA29C2787 एकापाठोपाठ एक या थांबलेल्या टिप्परला पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुहेरी धडकेत दोन्ही ट्रकच्या पुढच्या भागाचा पार चक्काचूर झाला असून मोठे नुकसान झाले आहे. याही अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गुरुवारी रात्री झालेल्या या दुसऱ्या अपघातामुळे सदलगा एकसंबा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आज सकाळी 10:30 ते 11 वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. या काळात सदलगा मलिकवाड या जुन्या रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला हटवली. त्यानंतर हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी पूर्ववत खुला करण्यात आला. या अपघाताची नोंद स्थानिक पोलिसांत झाली असून पुढील तपास सुरू आहे. महान कार्य न्यूजसाठी तात्यासाहेब कदम, सदलगा.